नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात। आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर, ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी। आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी, आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी, छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य, विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था, प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य, 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध। आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर, ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना। संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवी तौर, 9022952215। जालना पोलिसांचे पथक पाहताच जंगलात पळून गेलेल्या दरोड्यातील आरोपीला चंदनशिरा पोलिसांनी जेरबंद केले। ही कारवाई नवगण राजूर येथे सोमवारी दुपारी करण्यात आली आहे। नवीन मोंढा भागातील मोहन एजन्सी आस्थापनेत 31 ऑगस्ट रोजी रात्री दरोडा टाकून 9,50,000 रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला होता। या प्रकरणात 7.5 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता। या प्रकरणातील फरार आरोपी श्रावण पवार हा त्याच्या गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी नवगण राजूर येथे कारवाई केली आहे। पोलिसांना पाहताच पवार याने जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंय। त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 26 डिसेंबर पर्यंत कोठडी सुनावल्याचं सांगण्यात आलंय। जालना शहर महानगरपालिका जालना शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आयुक्त संतोष खांडेकर आणि अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या सभागृहात महानगरपालिका शाळेचे सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीला महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांची मुख्य उपस्थिती होती, तर सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेश लाहोटी, सचिव सुरेश केसापुरे, राहुल लाहोटी, दीक्षित केंद्रे यांची उपस्थिती होती। महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबून आणि प्रात्यक्षिकाद्वारे गणित शिकवले जाणार आहे। तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस देखील देण्यात येणार आहे। गुणवत्ताबाबत वेळोवेळी चाचण्या देखील घेण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। आपल्या महानगरपालिकेच्या जवळपास 16 शाळा आहेत, त्यामध्ये मराठी मीडियम आणि उर्दू मीडियमच्या शाळा आहेत। पढो जालना असा एक प्रोग्राम आहे जालना एज्युकेशन फाउंडेशनचा, तर त्या अंतर्गत या संस्थेने आपल्या शाळांमधील जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेस वाढ म्हणजे त्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याकरिता त्यांनी या पढो जालना जो त्यांचा उपक्रम आहे तो या आपल्या शाळांमध्ये लागू करण्यासाठी तयारी दर्शविलेली आहे। आणि आपले माननीय आयुक्त श्री खांडेकर सर यांच्या आपण संकल्पनेतून आपण हा प्रोग्राम राबवणार आहोत। तर यामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं पायाभूत शिक्षण म्हणजे इयत्ता 3री पासून जे पुढचे म्हणजे त्यांना त्या इयत्तेला त्या अभ्यासक्रमातले काय काय गोष्टी येणं आवश्यक आहेत, म्हणजे वाचन असेल, लेखन असेल, तर या गोष्टी त्यांना येण्यासाठी काही चाचण्या घेतल्या जातील या संस्थेतर्फे। आणि त्या चाचण्यांचे जे रिझल्ट्स आहेत
तर ती संस्था म्हणजे त्या शिक्षकांसोबत ते शेअर करणार आहे आणि मग त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे किंवा कुठल्या विद्यार्थ्याला म्हणजे कितपत आकलन झालेलं आहे किंवा तो कुठल्या विषयात कच्चा आहे, कुठल्या बाबतीत कच्चा आहे, तर त्यानुसार मग त्याला पुढे ते मार्गदर्शन करण्यासाठी ह्या ज्या चाचण्या आहेत तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या संस्थेने त्या इयत्तेसाठी पुस्तकंसुद्धा त्यांनी डिझाईन केलेली आहेत आणि ते अतिशय सुलभ आणि मुलांना त्यामध्ये इंटरेस्ट येईल असे पुस्तकं आहेत. तर नक्कीच मुलांना या आपला जो पडो जालना आहे त्या उपक्रमाचा फायदा होणार आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची गुणवत्ता नक्कीच वाढीला लागणार आहे. 1 जानेवारीपासून थकबाकीदारांच्या जप्ती मोहिमेला सुरुवात करण्याचा महानगरपालिका प्रशासनाने निर्णय घेतलाय. तब्बल 120 कोटी रुपयांचा थकबाकीचा आकडा असून आतापर्यंत फक्त 5 कोटी रुपयांची वसुली झाल्याने महानगरपालिका प्रशासन वसुलीला अपयशी ठरला आहे. जालना शहर महानगरपालिका प्रशासन मालमत्ता करासह थकबाकी कर वसूल करण्यासाठी आता चांगलंच ॲक्शन मोडवर आलंय. 1 जानेवारीपासून शहरातील मालमत्ता धारकांची जप्तीची मोहीम सुरू होणार असून थकीत असलेल्या करावर दरमहा 2% व्याजदर महानगरपालिका प्रशासन आकारणार आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा भाग असलेल्या मालमत्ता करासह इतर थकबाकीचा आकडा हा 120 कोटीपर्यंत गेला. मात्र वसुली केवळ 5 कोटी रुपयांची झाली असल्याने वसुलीमध्ये पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचं चित्र आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आतापासूनच वसुलीची मोहीम सुरू केली आहे. शिवाय जानेवारी महिन्यापासूनच मालमत्ता जप्तीच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीची अद्यापही प्रतीक्षाच असून मंजुरी मिळून 14 दिवस झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून 2,55,000 हेक्टरवरील पिकांना या अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं होतं. यासाठी नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 412 कोटी रुपयांची रक्कम मंजूर होऊन 14 दिवस उलटले तरी देखील एकाही शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम वर्ग झाली नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील 2,55,519 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना प्रचंड तडाखा बसल्यामुळे 2,82,537 शेतकरी बाधित झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी सरकारने तात्काळ नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 412 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. महिला व बालविकास अधिकारी यांच्या वतीने किलबिल पालक मेळावा आणि गरोदर माता तसेच 0 ते 3 वयोगटातील बालके आणि पालकांचे अधिक पूर्व मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात विविध अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने किलबिल पालक मेळावा तसेच गरोदर प्रसूत माता 0 ते 3 वयोगटातील बालके आणि पालकांसाठी अभूतपूर्व मेळाव्याचं आयोजन भोजपुरी अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला बालकल्याण अधिकारी कोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच मेळाव्यातील आकर्षक मेंदूची जाळे, भविष्याचे झाड, तोंडात प्रेमाचा घास, पाण्याचे खेळ, जादूची आणि सापशिडी बाहुली, घर संवेदनशील पालकत्व संपूया, आहाराचे लॉकडाऊन, विविध आकर्षण पाहायला मिळाले. यावेळी पालकांची आणि बालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नाताळ सणानिमित्त जालना येथील क्राइस्ट चर्च CNI येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवाय मोठ्या भक्तिभावाने ख्रिस्ती समाजाच्या वतीने ख्रिसमस हा सण आज उत्साहात साजरा करण्यात आलाय. सुमारे 2000 वर्षाची परंपरा असलेला हा सण म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. क्राइस्ट मास अर्थात ख्रिस्त जन्मानिमित्त केली जाणारी सामूहिक प्रार्थना म्हणजे ख्रिसमस होय. ही प्रार्थना अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी केली जाते. जिव्हाळा जोपण्याचा संदेश देणारा हा सण होय. जालना शहरातील सर्व चर्चमध्ये विद्युत रोषणाई, रंगरंगटी त्याचबरोबर स्वच्छता करण्यात आली होती. नवीन जालना मिशन हॉस्पिटल परिसरातील 100 वर्ष जुने असलेले हे क्राइस्ट चर्च येथे आज चर्चमध्ये नाताळ या सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आज रोजी या चर्चमध्ये रेव्हरंट MD जाधव आणि रेव्हरंट
उभा महाकाळे या दोनही फादरच्या मार्गदर्शनाखाली चर्चमध्ये येशू जन्माचा संदेश, प्रार्थना, येशू जन्मावर गीते आणि येशू ख्रिस्ताच्या कथांवर मार्गदर्शन करण्यात आले. नाताळानिमित्त चर्चमध्ये क्रिसमस ट्रीसह परिसरात येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. त्याचबरोबर चर्चवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. शहागड येथे उभ्या असलेल्या कंटेनरला आयशरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. अंबड तालुक्यातील शहागड राष्ट्रीय महामार्ग 52 वर मंगळवारी मध्यरात्री कुरेशी हार्डवेअर समोर टायरमधील हवा चेक करण्यासाठी राजस्थान राज्यातील चालकाने ट्रक थांबवली होती आणि या ट्रकचा क्लीनर हसन झाकीर हुसेन हा ट्रकची पाठीमागे जाऊन तपासणी करीत असताना भरधाव आयशरने जोराची धडक दिल्याने तपासणी करीत असलेला ट्रकचा क्लीनर दोनही गाड्यांच्या मध्यभागी सापडून हसीन झाकीर हुसेन आणि आयशर चालक राम बळीराम गरुड हे दोघे जागीच ठार झाले आहेत. तर सोलार घेऊन जाणाऱ्या आयशरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती होता शहागड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख, जमादार गणेश मुंडे यांनी मदत करत दोनही शेव गेवराई उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले होते. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. महाकालेश्वर व जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा श्री श्री 1008 सद्धर्म सिंहासनाधीश्वर जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीची उज्जैनी पीठ कर्नाटक आणि वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विविध उपक्रमांचं आयोजन. दिनांक 25 डिसेंबर 2024 शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार सोहळा. दिनांक 26 डिसेंबर 2024 मूर्ती प्राणप्रतिष्ठा व भव्य मिरवणूक. दिनांक 27 डिसेंबर 2024 धर्मसभा व कलशारोहण सोहळा. भव्य शिव महापुराण दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. शिवकथाकार प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री आळंदी देवाची. स्थळ श्री पलसिद्ध सेवाश्रम, हनुमान घाटकट्टा, गोल्डन जुबली शाळेच्या मागे, जालना. सर्व जनतेस ख्रिसमस व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रेव्हरंड चांगदेव गणपती भाकरे, फाउंडर ऑफ गॉड्स लॅम्प जीसस क्राइस्ट
चर्च जालना यांच्या वतीने आपणास नवीन वर्षाच्या व ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. गायत्री लॉन्स जालना. जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स. वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण. उपलब्ध सुविधा, प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स. बुकिंग साठी आजच संपर्क करा. बबनदादा सोड संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777. तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा. आमचा पत्ता गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना.